नमस्कार. मुलं आणि आई वडील यांच्यामध्ये त्यांचे लग्न झाले की कालांतराने वाद व्हायला सुरुवात होते. आई वडिलांचं घर असतं आणि घरात नवीन सून आली की तिला घरात आई वडील नको असतात. ती आई वडिलांचा राग करते. मेजर्स मॅटर तर असेच झाले. नवीन आलेली सून म्हणते की तुझे आई वडील मला नको आहे, त्याच्यावर मी राहणार नाही, शक्य ते त्याला घरातून काढून टाक. एकदा दोनदा सांगते ती, पण शेवटी बिचारा नवरा जो असतो म्हणजे आई वडिलांचा मुलगा तो कंटाळून जातो. त्याला वाटतं मला आई वडीलही पाहिजे आणि बायकोही पाहिजे. त्याची द्विधा मनस्थिती होते. माझ्या अशा मनस्थितीमध्ये त्याला मुलं होतात, म्हणजे नातू होतात आई वडिलांना, आणि नातू झाल्यानंतर त्याला तर मग काय करावं, बायको पाहिजे का आई वडील पाहिजे हा विषय तयार होतो. घरात रोजचे वाद व्हायला लागते, रोजची कटकट व्हायला लागते. आणि असाच एक प्रकार नंदुरबारमध्ये झाला. नंदुरबारमध्ये राहणारे शांतीराम हेमनानी आणि त्यांची पत्नी सुशीला हेमनानी. शांतीरामचं वय होतं 67 वर्ष आणि सुशीलाचं वय होतं 67 वर्ष. यांनाही 2 मुली होते, मुलगा मुकेश आणि मुलगा ऋतू. त्यांचं मॅरेज झाल्यानंतर त्यांच्या बायका घरामध्ये आल्या. त्यांना आई वडील जड व्हायला लागले. शेवटी त्यांनी आई वडिलांना घरातून बाहेर काढायला लावलं आणि मुलाची म्हणजे या मुकेशची आणि ऋतूची दुधावस्था झाली. मग शेवटी त्यांनी त्याला प्रश्न पडला, आपल्याला बायको पाहिजे का आई वडील पाहिजे. मग शेवटी त्यांनी बायको चॉईस केली आणि आई वडिलांना अक्षरशः घरातून बाहेर काढलं. घरातून बाहेर काढलेले आई वडील कोर्टामध्ये गेले. त्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली. खालच्या कोर्टाने, जिल्हा कोर्टाने त्यांना न्याय दिला नाही. मग ते औरंगाबाद खंडपीठ आहे जे मुंबई उच्च न्यायालय, त्या कोर्टामध्ये गेले. या कोर्टामध्ये वृद्ध आई वडिलांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने निर्णय दिला. निर्णय असा दिला की या आई वडिलांना घरातून बाहेर काढू नये आणि 30 दिवसात त्यांना पुन्हा घरात घ्यावं, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आपणही लक्षात घ्या, आपली मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली की सून घरात येते आणि ती आई वडिलांना घराच्या बाहेर काढते. हा औरंगाबाद हायकोर्टाचा जो निकाल आहे खूप महत्त्वाचा आहे. यापुढे कोणताही मुलगा आई वडिलांना, वृद्ध आई वडिलांना घरातून बाहेर काढू शकणार नाही. धन्यवाद. धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा.